आदित्य सर, तुम्हीच अशी हिंमत हारलात तर प्रीतम सरांना आधार कोण देईल? पारू, मला वाटलंच नव्हतं ग प्रीतम इतका मोठा डिसिजन घेऊ शकतो. प्रीतम प्रीतम तापट आहे. कुठलाही निर्णय घेताना ना पुढचा मागचा विचार करत नाही, मला माहिती आहे. पण आज चक्क तू या घराचा विचार करतोय, आबासाहेबांचा विचार करतोय. मग मी काय करूया? माझा तर भाऊ आहे ना, त्याचाच विचार करणार आहे ना मी. जर प्रियाचं लग्न दुसरीकडे कुठे झालं ना तर तो पुढचा कोलॅप्स होईल यार. खूप प्रेम करतो तो प्रियावर. प्रिया त्याच्या आयुष्यात आल्यापासून कम्प्लिटली बदललाय तो. हे चांगल्या मुलासारखा वागायला लागलाय. प्रिया त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना, बऱ्यात आधीसारखा वागायला लागेल. स्वतःला उद्ध्वस्त करून घे. पण काहीतरी केलं पाहिजे यार. त्या प्रिया मॅडम कुणाच्या तरी दुसऱ्याच्या बोटात अंगठी काढणार नाही बघू शकत मी. पण काय करू? काही करूही शकत नाही ना. याचा सर्वात जास्त राग येतोय मला. हा मुलगा कधी इतका मोठा झाला, मुचड झाला, कळलंच नाही. सारखं मी त्याला सांगायचो की प्रीतम, जरा जबाबदारी घे, आईचा विचार कर, बिझनेस मध्ये लक्ष घाल, करिअरवर फोकस कर. पण नाही, सतत सतत फक्त स्वतःचा विचार करायचा. आणि आज कधी नव्हे ते इतरांचा विचार करतोय. ओके हो हो पारू, मला गॅरंटी आहे तो ना या दोन्ही घरात परत काही नवीन प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतोय. हो, तर मला असं वाटतं की मंदिरात जे तू लग्न करत होता करू द्यायला पाहिजे होत. तिथेही माझ्या शब्दाखातरच थांबला. पारू, मला आता असं जेन्युइनली वाटतंय, जर प्रियाचं लग्न दुसरीकडे कुठे झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आणि परिस्थिती हातातून निघून चालली आहे यार. आपल्याला उद्या काही करून घरी परत जावंच लागणार. आणि इच्छा असूनही आपण प्रीतमसाठी काहीच नाही करू शकतो. तो गोठ्यातच आहे का? झोपलाय का तो? मी बघून येतो झोपलाय की. सर सर तुम्ही हा कुठे गेला? प्रीत, हळूहळू तिकडं घरात आवाज जाईल. प्रीतम, आदित्य सर, हो प्रीतम सरांची चप्पल तर इथंच आहे. दादासाहेब मला इथे का आणलंय? दादासाहेब, तुला चित्ता आणला हेच नशीब समज. तर कोठ्यातच उभा चिरला असता तुला. आमच्या दारात उभा राहायची अवकात नाही तुझी. आणि आमच्या बहिणीवर, आमच्या घराच्या इज्जतीवर नजर ठेवतोस तू. चित्ता सोडत नसतो तुला. दादा,
आवाज. दादा दादा थांब. आता आपण हे करायला नाही आलो इथे. थांब. मग दोघा भावांना सोडत नसतोय मी. तुम्हाला काय वाटतं तुमच्या अंगातली ताकद आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल? अहो खरं खोटं जाणून न घेता ते सुद्धा तुमच्यावर हात उचलू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. ते गप्प राहिले कारण प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं प्रेम आहे एकमेकांवर. त्या दोघांचं लगीन व्हावं आणि त्यासाठी आबासाहेबांना तुमचं मन जिंकण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. हे आमचे नंदी. ते कोण आहेत माहितीये तुम्हाला? करोडपती आहेत ते. लई मोठा माणूस आहे. पारी पण इथं येऊन तुमच्या गोठ्यात काम करतायत तर का? तुमच्या बहिणीवर त्यांची वाईट नजर आहे म्हणून? हे आमचे आदित्य सर लई मोठ्या कंपनीचे मालक आहेत. समजा बिझनेस सोडून इथं तुमच्या शेतात पडेल ते कामं करतायत का? त्यांच्या बाबासाठी. कारण त्यांना माहित आहे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम एकमेकांशिवाय कधी बी जगू शकत नाही. दादासाहेब, तुम्ही स्वतःला प्रिया मॅडमचा मोठा भाऊ समजता ना? पण तेव्हा कुठं होता तुम्ही जेव्हा प्रिया मॅडमवर त्या रणजितनं हल्ला गेला? प्रिया मॅडमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते ते आमचे प्रीतम सर. भाऊ म्हणून तुम्ही बोलत कधी त्यांच्याशी? तुम्ही त्यांना विचारलं का की त्यांना काय हवंय, त्यांना काय वाटतंय, त्यांना हे लगीन करायचंय का नाही, त्यांच्या मनात दुसरं कोणी आहे का? विचारलं कधी? आई बिना वाढलेली पोर आहे ती. कधी आईची माया दाखवली त्यांच्यावर? प्रताप दादा, आमच्या जर का मनात आलं असतं ना तर सहजपणे आम्ही प्रिया मॅडमने इथनं घेऊन जाऊ शकलो असतो. त्या आमच्या सोबत आल्या सुद्धा असत्या, पण आम्ही तसं नाही केलं. तुमच्या घराण्याच्या इज्जतीसाठी आणि आबासाहेबांच्या शब्दासाठी प्रीतम सरांनी प्रिया मॅडम सोबतच्या लग्नाला नकार दिला. तुम्ही जाऊन विचारा तुमच्या बहिणीला की त्या हे लगीन करून खुश राहणार आहेत का नाही. विचारा. काही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही. जीव आहेस तू आमचा, माझा आणि आबासाहेबांचा. छान आहे समजी. झोपली नाहीस अजून? बाहेर इथे छान शांत शांत वाटत होतं ना. जाते मी झोपायला. तू नाही झोपलास का अजून? तुझ्या मनातली उलघल माहिती असताना झोप येईल तुझ्या बाईला? म्हणजे मला एक सांग, विश्वास आहे तुझा माझ्यावर? भाई अरे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मग हे या भाईची शपथ आणि सांग, आबासाहेबांनी ठरवलेल्या या लग्नासाठी तू मनापासून तयार आहेस? माझं उत्तर मला मिळालंय प्रिया.
आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न. तुला त्या प्रीतमशी लग्न करायचंय? आई, आता तरी चढचढून बोल. शेवटची संधी येते. तू अशी गप्प राहून हा प्रश्न सुटणार नाहीये. आई, माझं खूप प्रेम आहे प्रीतम सरांवर. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न करून कधीच सुखी नाही राहू शकत. थांब आयस्ट. तुला तुझं अख्खं आयुष्य काढायचंय त्याच्याबरोबर. ठीक आहे, ठरलं मग. उद्याचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. आई, अरे तू बोलतोयस? हो, तुझा भाईच बोलतोय. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझ्या भाईच्या काळजाचा तुकडा आहेस तू. तुला वाटलंच का सगळं? तुझ्या प्रेमाला तुझा हा भाई विरोध करेल म्हणून? माझ्याबद्दल 100% खात्री बाळगू शकतेस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आबासाहेबांचा काही भरोसा नाही. त्यामुळे एकच पर्याय आपल्याकडे. तू या घरातनं निघून जा आता. आई, अरे काय बोलतोयस तू? नाही नाही, मला हे योग्य नाही वाटत आहे. प्रिया थांब. हे बघ, हे बघ, तुझा भाई आहे तुझ्यासोबत. आपल्याला फक्त उद्याचा दिवस टाळायचा आहे प्रिया. उद्याचा दिवस गेला की परवा तू येणारच आहेस घरी. हे बघ, मला माहिती आहे की आबासाहेबांना हे सगळं सहन होणार नाही. हे चिडतील, रागवतील, तुला जाब पण विचारतील, पण पण तू समोर असशील ना तर ते तुझं ऐकून पण घेतील आणि समजून पण घेतील. त्यामुळे परवा आलीस की त्यांना सांग की तुला हे लग्न मान्य नव्हतं. त्यांना सांग की मुलगा पसंत नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना सांग की तुला प्रीतमशी लग्न करायचं. पण भाई, माहिती आहे मला, हा आबासाहेब सहजासहजी ह्या लग्नाला तयार होणार नाहीत. पण आत्ता त्याचा विचार करू नको. आत्ता तो इथनं निघण्याचा विचार कर. त्यांना आपण तयार करू हळूहळू नंतर. भाई, तू जसं म्हणतोयस तसं जर मी निघून गेले तर आबा कोसळतील. मला सांग, तू सावरून घेशील ना त्यांना? अगं, अशा परिस्थितीत त्यांना एकट्याला सोडून मी इथली काळजी करू नकोस. हा भाई घेईल सांभाळून. तू फक्त आता तुझा विचार कर आणि निघित ना. ठीक आहे. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि या सगळ्याचे जे काही परिणाम होतील ना, ती भोगायला मी तयार आहे.
प्रिया, एवढ्या रात्री चांगल्या घरातली एक मुलगी गुपचूप कोणालाही काहीही न सांगता बॅग भरून घरातून बाहेर चालली असेल तर त्याचा काय अर्थ समजायचा? मला मला माफ करा आबा. आबा मला माफ करा. तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत मला लग्न साखरपुडा काहीच करायचं नव्हतं, पण तुमच्या विरोधात जाण्याची हिंमत नव्हती माझी, म्हणून मी असं घर सोडून चालले होते. मला माफ करा आबा, मला माफ करा. प्रिया, आबा, प्रिया, मला आता खूप वाईट स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तू मला न सांगता हे घर सोडून चालली होतीस. प्रत्येक बापाच्या आयुष्याला ग्रहणासारखं वाटणारं हे स्वप्न. पण मग डोळे उघडले आणि लक्षात आलं की स्वप्नच होतं. असलं काहीच घडणार नाही आपल्या बाबतीत. मला खात्री आहे तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. मी ठरवून दिलेल्या मुलासोबतच लग्न करशील. त्या अहिल्यासारखं माझं घर सोडून शहरात जाणार नाहीस. तिनं मला फसवलं तशी तू तुझ्या आबांना कधीच फसवणार नाहीस. आणि जर असं झालं ना तर या खेपेला मात्र मी मरून जाईन. माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षाही माझी प्रिया मला जास्त प्यारी आहे. मला कळत नाही मी असा विचार का करतोय. माझी प्रिया असं कधीच वागणार नाही. ती मला कधीच दुखावणार नाही. माझी मान कधीच खाली झुकू देणार नाही. आजपर्यंत तिनं कधीही तिच्या आबांचा शब्द खाली पडू दिला नाही. आणि या गोष्टीचा मला नेहमी अभिमानच वाटणार आहे. मला माफ कर पोरी. स्वप्नात का होईना पण मी तुझ्याबद्दल वाईट विचार केला. माफ कर मला.